कोणावर नव्हे सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करण्याकरता जो प्रस्ताव माझ्याकडे दिला आहे, मी त्यांना या ठिकाणी आता एवढंच सांगतो आता की ह्या विषयावर मी या ठिकाणी लक्षवेधी आपण मांडू शकता, त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि मी आता पुढील कामकाजाला सुरुवात करतो. रिप्लाय हां तेच करतो. हां ठीक आहे, ठीक आहे. सभापती महोदय, सन्मान्य ही लक्षवेधी कन्वर्ट करू. हो सांगितलं. सभापती महोदय, काल बराच काळ विदर्भातल्या विशेषतः अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये मला प्रस्तावाला उत्तर द्यायला सांगितलं. कालची चर्चा झाली त्याच्यावरती नाही, ते उत्तर त्याने आज द्यायला सांगितले. चालेल ना? मला नव्हतं द्यायला जायचं. सन्मान्य विरोधी पक्षनेते विनोदजी तावडे साहेब, दिवाकर रावते साहेब, सुरेश नवले, जयंत पाटील, भाऊसाहेब फुंडकर साहेब, राजेंद्र जैन, डॉक्टर दीपक सावंत, विनायक राऊत, शोभाताई फडणवीस आदी सन्मान्य सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला. या अतिवृष्टी म्हणजे कधी न भूतो न भविष्यती सा राज्यात दुष्काळ आला त्याच पद्धतीची अतिवृष्टी झालेली आहे. आणि या अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्यामध्ये मृत व्यक्ती झाल्या 448, मदतीस पात्र झाल्या 382, वारसांना मदत देण्यास प्राप्त 360, त्यांना 6,19,00,000 मदत देण्यात आलेली आहे. पशुधनाचे नुकसान, मृत जनावरे 3,727 मोठी पोचली नाही म्हणून मी विधान या फ्लोअरवर सांगतोय पोचली म्हणून. आज आता एक विषय समजून घ्या. मृत व्यक्तीची पहिल्यांदा दिली सांगतो ना, ते सुद्धा सगळं सविस्तर जर पहिल्यांदा बोलतोय. पहिला निर्णय तोच झाला झिरो बजेटमध्ये. त्याच्यानंतर जनावरं जी गेली ती 3,027 मोठी, 1,150 लहान, एकूण 4,777 जनावरे गेली. जनावर मालकांना 1,48,00,000 रुपये देण्यात आलेले. घराची पडझड जी झाली, पूर्ण पडझड झालेली घरे 2,352, अंशतः पडझड झालेली घरे 59,195, घरासाठी मदत एकंदर 19,53,00,000 दिलेले. याचे निकष जे आहेत, पक्क्या घराला 70,000, कच्चे घर 25,000 आणि अंशतः उद्ध्वस्त झालेल्या घराला 15,000. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं क्षेत्र जे आहे ते 18 हेक्टर आहे. पहिल्यांदा 4 लाख हेक्टर आलं होतं. शेवटीपर्यंत सातत्यानं पाऊस पडत गेला आणि शेवटचा 15 ऑक्टोबरचा निर्णय 18 हेक्टर चाललेला आणि त्याला देय मदत आहे 1,000 कोटी 16 लाख. खरडून गेलेली जमीन जी आहे ती 34,000 हेक्टर आहे. देय मदत त्याला 103 कोटी आहे. वाहून गेलेली जी जमीन आहे ते 7,025 आणि देय मदत त्याला 30 कोटी आहे. राज्याला शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 450 कोटी रुपये जिल्ह्यांना देण्यात आलेले असून 9 डिसेंबरपर्यंत 116 कोटी रुपयाचे वाटप प्रत्यक्ष झालेले आहे. सीए फंडातून 200 कोटी त्यावेळेला घेतले आणि पुनर्नियोजनमधून 250 कोटी, अशा पद्धतीनं 450 कोटीची त्यांना मंजुरी दिली.
यापैकी उर्वरित मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी मी स्वतः जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी कॉन्फरन्सवर किती पैसे दिले, किती शिल्लक ह्याच्यामधले आहेत याची माहिती घेतलेली आहे. आता जिल्ह्याने कशी मदत दिलेली आहे? नागपूरला 185 कोटी 86 लाख, त्यापैकी प्रत्यक्ष वाटप रावते साहेब 28 कोटी झालेला आहे. अहो आता तेच सांगतो, आता आकडे आधीच सांगितले शोभाताई, तुम्ही ऐकत नाही त्यावेळेला सांगितले, आत्ताच सांगितले. त्यानंतर 28 कोटी आत्ता त्यांना मिळालेले आहेत. अमरावतीमध्ये 136 कोटी नुकसान झालेलं आहे, त्यांना कालपर्यंत 5 कोटी 54 लाख जिल्ह्याचं सांगतोय. हो अरे ओळीनं, आता ओळीनं सगळे जिल्हे 5 मिनिटं शांत बसला. हां आतापर्यंत वाटलेत त्यांनी. यवतमाळमध्ये 109 कोटी, प्रत्यक्षात वाटले 53 कोटी. वर्ध्यामध्ये 57 कोटीचा हे झालेला आहे, वाटप झाले 4 कोटी 77. चंद्रपूरमध्ये 142 कोटीचं मागणी आहे, वाटप तिथं झालं फक्त 4 कोटी 67. अहो सांगतो पुढं पैसे किती देणार आहे ते. नंदुरबार मध्ये 29 कोटी, जळगावला 7 कोटी, पुण्याला 13 कोटी, साताऱ्याला 4 कोटी, कोल्हापूरला, राज्याचं सांगतो विदर्भाचं ओळीनं सांगितलं, ऐकतच नाही तुम्ही. त्यानंतर बुलढाण्याला 50 कोटी, भंडाऱ्याला 48 कोटी, भंडाऱ्यानं वाटले 4 कोटी 10, वाटप 25 लाख झाले फक्त. अहो त्या कलेक्टरकडे हे पैसे दिलेत सगळे. गडचिरोलीला 51 कोटी, वाटप झाले 18 कोटी. रत्नागिरीला फक्त 46 लाख, अहमदनगरला 2 कोटी 63 लाख 83 लाख, सिंधुदुर्गला 76 लाख, नाशिकला 0, औरंगाबादला 0, बीडला 0, लातूरला 0, सांगलीला 0 आणि उस्मानाबादला 0. देण्यात येणारी मदत ही नुकसानीप्रमाणे असून अमरावतीमध्ये 166, 36, 82, नागपूरमध्ये 186 कोटी असून सोलापुरात केवळ 5 लाख मदत देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांचा अहवाल 15 ऑक्टोबर आले असून 31 ऑक्टोबरला 15 दिवसात पैसे वाटपायचे आदेश दिले. त्यावेळा GR स्पष्ट काढलेला होता, महसूलने हे पैसे वाटायचे, महसूलनं वाटायचे. काल आपण उल्लेख केला त्याप्रमाणे का कृषी विभागानं वाटायचे. याच्या घोळामध्ये बराचसा दुर्दैवानं इमिजिएट PWDच्या मार्फत रस्त्यासाठी 25 कोटी प्रत्येक PWD मार्फत देण्यात आले. आता राहिलेले जे खर्च आहेत सगळे त्यासाठी 1700 कोटी पान याच्यामध्ये आपत्तीच्या याच्यासाठी 1700 कोटीची तरतूद केलेली आहे. अहो थांबा ना, बजेट सोमवार मंगळवारी पास झाल्यानंतर पैसे जातील. 1700 कोटी 1700 कोटी पीक पाण्यासाठी धरलेत. खराब झालेल्या रस्त्यांच्यासाठी ग्रामीण म्हणजे जिल्हा परिषदेचे विलेज रोड आणि 448 कोटीची तरतूद केलेली आणि सर्व MDR आणि इतरसाठी 900 कोटीची तरतूद केलेली आहे. असे 3000 कोटी हे पुनर्वसन ह्याच्यामध्ये सप्लिमेंटरीमध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये
माननीय विरोधी पक्ष नेते सातत्यानं दुष्काळ असला, अतिवृष्टी असली, सगळ्या भागात जातात आणि जाऊन आल्यानंतर मला भेटतात आणि ती माहिती देतात आणि त्यामुळं पूर्वीचे दिलेले 450 आणि आता 3000 कोटी 16-17ला हे पैसे पुरवणी बजेट मंजूर झाल्यानंतर हे तातडीनं सर्व जिल्ह्यात नुकसानीच्या मागणीप्रमाणे दिले जातील आणि त्याच्यानंतर मोठा भाग होऊन पुन्हा काही राहिलं तरी सुद्धा सरकार त्याचाही सुद्धा विचार करेल. कुठं काही अडचण राहिली, कुठं या ठिकाणी इन्स्पेक्शन रिपोर्ट याच्यामध्ये काही अडचण झाली तरी सुद्धा देईल. अशा पद्धतीनं अतिवृष्टीला ठोस अशी मदत या सरकारनं प्रामुख्यानं विदर्भाला आणि राहिलेल्या जिल्ह्याला सुद्धा केलेली आहे. आणि सगळे पैसे आता दिल्यानंतर तलाव दुरुस्ती आहे, कायमचं पुनर्वसन आहे, पहिल्यांदा पिकाचं नुकसान आणि इतर ह्याच्यासाठी मदत देण्यासंबंधी 3000 कोटीची तरतूद झालेली आहे. सोमवार मंगळवारी पुरवण्या मागण्या मान्य झाल्यानंतर हे पैसे तातडीनं गव्हर्नरच्या मान्यतेनंतर लोकांना ताबडतोब 15 दिवसाच्या आत दिले जातील. बोला ते आणि मग आपण म्हणजे मग त्याच्या अनुषंगाने विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एवढे सर शेतकऱ्या सांगा उत्तर द्या. बिल घ्यायचं नाही याच्यानंतर नाही बिल चौकशी सगळी केली, त्याचा फोटोही मला सकाळी दाखवला. त्याचे 2 विटा पडल्या त्या सुरुवातीला म्हणून त्यांनी ते 80 रुपये केले. त्यामुळं तिथला तलाठी ऐका हे मी सांगतो ना तुमचं शेलूच. आता दोघांनाही सस्पेंड करण्यात आलेला आहे, तलाट्याला आणि ग्रामसेवकाला. पुढं त्याचे 1200 रुपये पुन्हा पाऊस पडल्यानंतर त्याचं झालं. त्या मालकानं 1200 रुपये घेतले नाहीत, मला पाहिजे 15,000 आणि त्या पद्धतीनं त्याची पुन्हा तपासणी चालू आहे. पण हा जो चूक केलेली आहे त्या दोन्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले. काय होतं त्याच्या पाठवली होती, आपण मदत दिलीत आणि तहसीलदाराने चेक नंबर सहित ती बँक ऑफ इंडियाला पाठवल्याचं चेकचं झेरॉक्स पण मी आपल्याला दिलं. बँक ऑफ इंडिया म्हणते आमच्याकडे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे 31 शेतकऱ्यांची मदत 80 लाखाची मिळाली नाही. मी स्वतः त्या बँकेमध्ये गेलो होतो त्यावेळेला विचारणा करता त्यांनी सांगितलं आमच्याकडे आले नाहीत. ते म्हणतात आम्ही दिले, आज 10 महिने झाले पैसे त्यांना मिळत नाहीत अतिवृष्टीचे वगैरे. तर त्या संदर्भात मी सगळी झेरॉक्सची कागदपत्र आपल्याकडे पाठवली होती. मला ती अपेक्षा होती. आणि दुसरं, काल मी जो एक महत्वाचा विषय मांडला होता, आपण ते उत्तर द्याल की नाही मला माहित नाही, कारण ते सहकार खात्याचं उत्तर आहे. तर आता हे सगळ्या अतिवृष्टीमुळे आणि गेल्या संपूर्ण 7-8 महिन्यामध्ये 772 आत्महत्या झाल्या विदर्भामध्ये. अतिवृष्टीच्यामुळे पण आत्महत्या झाल्या हे आपल्याला माहिती आहे. त्यातल्या किती आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आपण 1 लाखाची आत्महत्याची मदत दिली ह्याची माहिती मी आपल्याकडे उपलब्ध उत्तर मागितलं होतं. आणि त्याच्यानंतर मी असाही प्रश्न विचारला होता की आज दाभोळकर दुर्दैवाने गेल्यानंतर भावनावश सरकारने दुसऱ्या दिवशी त्यांच्याकरता अध्यादेश काढला. माझी तक्रार नाही, पण 10,000 शेतकरी मेल्यानंतर सावकाराच्या संदर्भातला जो आपल्याकडे मंजूर झालेलं विधेयक हे केंद्र सरकारने फेटाळलं. त्याच्यानंतर मी आंदोलन केलं, मी पत्र लिहिलं आणि मंत्रिमंडळात आपण त्या मंत्रिमंडळात उपस्थित होतात. तिथे सावकारी विधेयकाचा दुरुस्त असलेला असा तो अध्यादेश आपण काढला. तर या अधिवेशनात ते विधेयक तुम्ही आणलं नाही अजून, तर ते विधेयक तुम्ही अधिवेशनात आणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना सावकाराच्या विरोधामधलं ते विधेयक मंजूर करून दिलासा देणार का? 10,000 आत्महत्या झालेल्या विदर्भातला हा माझा प्रश्न होता, त्याचं उत्तर नाही दिलं आपण. सभापती महोदय, सन्मान्य दिवाकर रावते साहेबांनी इतर चेक कुठलेही मिळाले नाहीत काय हे माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, तरी सुद्धा ह्या सर्व प्रकरणाचे आत्ता जरी आपल्याकडं मला मिळाले 8 दिवसाच्या आत याची पूर्ण चौकशी होईल आणि त्याच्यावर काय